गॅसचा स्फोट झाल्याने महिलेचा आगीत जळून मृत्यू, गॅस कंपनीवर कारवाई करण्याची नागरिकातून मागणी। हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथे मराठी शाळेजवळ एका छोट्याशा खोलीमध्ये 78 वर्षीय पार्वती अण्णासो आंबोळे एकट्याच राहत होत्या। त्या गोळ्या बिस्किट विकत आपला उदरनिर्वाह करीत होत्या। दरम्यान मध्यरात्री 12च्या दरम्यान अचानक स्फोटचा मोठा आवाज आल्याने शेजारी राहणाऱ्या राहुल बागडी, दीपक बागडी यांनी तात्काळ ग्रामपंचायत सरपंच प्रतिनिधी संतोष रुकडीकर, सदस्य शीतल खोत, सचिन इंगळे, पोलीस पाटील कविता कांबळे यांच्याशी संपर्क साधला। त्यांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन हातकणंगले पोलीस ठाण्याला माहिती दिली। यावेळी झालेला स्फोट इतका मोठा होता की घराच्या भिंती कोसळून पडल्या तर पत्रे आणि रूपकामही जळून खाक झाले। पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी आग विझून आंबोळे यांना वाचवता येईल का यासाठी शर्यतीचे प्रयत्न केले, मात्र प्रयत्नाला अपयश आले। या स्फोटात आंबोळे यांचा झोपलेल्या ठिकाणीच भाजून मृत्यू झाला होता। दरम्यान यावेळी हातकणंगले पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सहकार्य केलं। घटनेची नोंद हातकणंगले पोलिसात झाली असून पुढील तपास API यादव करीत आहेत। कशी पडले बाई काय करायचं रात्रीचं येऊन काढ त्याला पण हात लावते लय वाईट नाही परिस्थिती काय ती खाट इकून टाकली परत हे काढूया एक बालदी पाण्यात आणि वासा पेटाला। आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।